मॉर्निंग गाईज, कशी आज सगळे मजेत ना? मजेतच पाहिजे, कारण तुम्ही बघताय आपल्या भावाचा ब्लॉग. सकाळ सकाळ उठलो, लवकर उठलो जरा. ब्लॉग जरा लेट चालू केला नाही का, पेपर आहे म्हटलं थोडं स्टडी करावा. इथं आलतो जार भरायला, ते 2 जार भरायचे, एक झालंय भरून, आता एक भरायचं आहे नाही का आपल्याला. चला भेटू आपण जरा आवरून बिरून फ्रेश होऊन परत थोड्या वेळाने. जेवण करून आलतो रूमवरती, मस्तपैकी बसलो होतो अभ्यास करायला. पण ते मित्राचा फोन आला प्रथमचा की त्याला एक रील शूट करायची त्याच्या प्रोजेक्टबद्दल. तर मग आपण चाललो आता ती रील शूट करायला. झालं असं माझ्याच्यानी काही चुकाबिका झाल्या असतील, नाही तर कशी शूट होईल ते तुम्हाला दाखवतो मी. आलो थोड्या वेळाने कॉलेजला, तर बघतो तर काय यांचं काहीच नियोजन चालू नसतं, नुसता टाईमपास चालू होता. नंतर कसं बस लागली प्रॅक्टिस करायला, त्याच्यावरती रिटेक घेऊन राहिले. मी पार वैतागलो, पण नंतर असं शूट केलं टाईमपाससाठी. परत त्यांचं रिटेक चालूच होतं. हां, काय प्रॅक्टिस चालू होती, केली नव्हती का काय माहिती. फायनली झाली आहे प्रथमची रील शूट करून. बघा प्रथम हा प्रोजेक्ट होता त्याचा, आवरून राहिलाय तो. फार वैतागून सोडलंय मला नाही का, 2 तास घालवले त्यांनी. फायनली सगळं आवरून बिवरून आलोय आता कॉलेजच्या बाहेर. आम्ही चाललो आता रस प्यायला. प्रथम बोलला की सगळ्यांना रस पाचतो. आता आम्ही 3 जण आहे, बघू काय करतो. चला आलो, मग ऑर्डर दिली काकांना. तर मग काकांनी लगेच रस काढायला सुरुवात केली, मस्त ताजा थंड. फायनली रस आलाय, आम्ही पिऊ राहिलोय. मॉर्निंग गाईस, कशी आहात? मजेत ना? मजेतच पाहिजे तुम्ही. तर मग काल रस बीस पिऊन आलो, कॉलेजवरून आलो, नंतर हॉस्टेलला आलो. तर फ्रेश बी झालो, पण लाईटच नव्हती हॉस्टेलला नाही का. मग थोड्या वेळ झोपलो. मग त्याच्यानंतर काही शूट पण केलं नाही, फोनला पण चार्जिंग नव्हती. मग तुम्हाला काही दाखवू पण शकलो नाही. मग तोच ब्लॉग आपण दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करतो, डे 2ला. तर मग आता 2-3 दिवस नाही का, जरा ॲडजस्ट करा पेपर होतपर्यंत ब्लॉगिंगचं. त्याच्यानंतर आपण डेली ब्लॉगिंग चालू करू. हे बघू शकता पाऊस, कसं वातावरण झालं पावसाचं. किती भारी वातावरण झालंय. आता पाऊस पडत होता, परत थांबलाय पाऊस नाही का. पडतोय थांबतोय, काही समजत नाही पावसाचं. पण मस्तपैकी वातावरण झाले, आता फ्रेश होऊ. हे बघू शकता तुम्ही आमच्या रूमच्या बाहेर कसं वातावरण झालंय, खतरनाक. आला तर लय जोरात पाऊस येईल, नाही तर काय होतं काय माहिती. आपण जे रोज तांदूळ ठेवतो ते या चिमण्यांसाठी. बघा कसं येतं सकाळी भारी वाटतं त्यांना पण बघून. मस्त त्यांचा चिमण्यांचा आवाज, दिवस मस्त जातो त्यांना बघून. गाईज आता वाजलेत 9. मी चाललो आता नाश्त्याला. आज आहे नाश्त्याला मिसळ आम्हाला. म्हणजे भारी वाटतं नाही का असं काहीतरी असलं खायला. फायनली आपण खूप दिवसांनी श्याम माने आपल्या रूमवरती आलेले आहेत. कशी करते बघा, त्यांनी काय मागवलंय बघा. हे एक पार्सल, ते एक पार्सल बघा, हे एक पार्सल. काय मागवू राहिले काय माहिती. काहीच आता वाजलेत 5. उद्या आहे आपला पेपर. पण वातावरण एवढं भारी झालंय ना, त्याच्यामध्ये लाईट गेली आहे, अभ्यास करायचं मूडच होत नाही. हे बघा तुम्ही बघू शकता वातावरण कसं झालंय मस्तपैकी. पाऊस पडायची शक्यता आहे, काय होतं काय माहिती. पाऊस पडला तर अजून भारीच आहे, पण लाईट आली पाहिजे. उद्या आपला पेपर आहे, आपला बाकी आहे बऱ्यापैकी अभ्यास नाही का. झालंय बऱ्यापैकी, पण बाकी आहे तरी पण. बघू कधी लाईट येते कधी नाही. चालतो आता कॉफी प्यायला. झाली कॉफी पिऊन, मस्त स्ट्रॉंग कॉफी. हे बघा पोळ आपला हर्ष आणि संकल्प लाजू राहिले ब्लॉगमध्ये यायला. असं लांब पळत आहे. गाईस तुम्ही बघू शकता कसं खतरनाक वातावरण झालंय. मस्तपैकी हवा बिवा सुटली आहे. जेवण करून आम्ही चाललो होतो रूमवरती, तेव्हा हा आम्हाला दिसला हा साप. बघा कसा पळतोय. तुम्हाला माहिती आहे का कोणत्या प्रजातीचं आहे? मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. गुड मॉर्निंग गाईज, आज आपला दुसरा पेपर BSBDचा. कसं जातो माहीत नाही, झालं स्टडी, पण बघू कसं येते का नाही. तर दाखवतो तुम्हाला कसं जातो पेपर. आता एकदा रिव्हिजन करू आणि थोड्या वेळाने जाऊ आपण पेपरला. गाईज आज पेपरवरून आलो, मस्त गेला पेपर. काय टेन्शन नाही का काय नाही, इझी गेला पेपर. आता वाजले 6:15, पण लाईट काय आलीच नाही. कालपासून गेली आहे पण काय अजून आलीच नाही. याच्यानंतर येते का नाही ते पण माहीत नाही. चाल तर मग आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया का नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.